माऊली रामकृष्ण आहे. उन्हाळ्यात शेतातील कामं आटोपली की प्रत्येक शेतकऱ्याला आणि विठ्ठल भक्ताला ओढ लागते ती पांडुरंगाची. कारण त्याचं ते माहेर, पंढरपूरला जायचं, दर्शन घ्यायचं, ही ओढ त्याच्या डोक्यात असते. पेरणी आटोपली की हळूच सगळ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने लागतात आणि मग पंढरपूरला पायदळ वारी करत आनंद घेत पांडुरंगाचं दर्शन करून वर्षभराची ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरी पोहोचतो. पण हे नशिबात सगळ्यांच्या नसतं बरं का. सगळ्यांनाच हे भाग्य लाभत नाही. कधी शरीर साथ देत नाही, कधी परिस्थिती. पण घाबरू नका, पांडुरंगाने मात्र विदर्भातल्या भक्तांसाठी एक पंढरी विदर्भात निर्माण केलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हो, हे सत्य आहे. आणि आता मी जे तुम्हाला सांगणार आहोत ही आजची किंवा या 100 वर्षातली गोष्ट नाही मित्रांनो. 17व्या शतकातील, म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरणं देणार आहोत त्याची ओळख करून देणार आहे ते 1754 ते 1844 दरम्यानचं त्या तीर्थक्षेत्राची माहिती. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर विठ्ठलांच्या भक्तांची परंपरा पाहिली तर मला असं वाटतं ही पहिला भक्त असेल. मी ज्या तीर्थक्षेत्राची ओळख करून देतो तेथील हा पहिला भक्त असेल ज्या भक्तासाठी पांडुरंगाने स्वतः त्या भक्ताला त्याच्या पूजेसाठी स्वतःची मूर्ती एका मूर्तिकाराला स्वतः ऑर्डर देऊन आणि एवढेच नव्हे पैसेही देऊन तयार करून घेतली आणि या भक्ताच्या या तीर्थक्षेत्री पाठवली. आजही ती मूर्ती साक्षात त्या गावात त्या तीर्थक्षेत्रात उभी आहे, पण आपल्याला कल्पना नाही. अजून एक महत्वाचे मित्रांनो, बरेच भक्त म्हणजे संत परंपरेपासनं पंढरपूरला वारीने जातात, पण हा पहिला भक्त आहे ज्या भक्ताला पांडुरंगाने आणि ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, अरे भक्ता, तू पायदळ वारी करत आमच्या आळंदीला किंवा पंढरपूरला येत जाऊ नको. कारण अरे तुझ्या चालण्यामुळे माझी पाय दुखतात, पावलं दुखतात, कारण तू आमचाच अंश आहे. त्यांनी म्हटलं, देवा, मी येणार नाही तर माझं जीवन सार्थक होणार आहे. काही हरकत नाही, तू एक काम कर, तू तुझ्याच गावी राहा, जन्माष्टमीचा उत्सव करत जा आणि जन्माष्टमीच्या नंतर येणाऱ्या द्वादशीला गोपाल काळा जेव्हा करशील ना तेव्हा मी आणि ज्ञानेश्वर माऊली आम्ही दोघंही येऊ. असं सांगितल्यानंतर ते भक्त कधीच पंढरपूरला गेले नाही आणि दरवर्षी होणाऱ्या द्वादशीच्या काल्याला स्वतः विठ्ठल भगवंत, पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊली येतात. आणि हेही सांगितलं, मी आलं तर कसं कळेल? जी कृष्ण मूर्ती तिथे आहे, जी नारायणाची मूर्ती आहे, त्या नारायणाच्या मूर्तीवर तुषार घामाची येतील आणि हे जर दिसले तर समजायचं मी आहे. ही एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, हे तीर्थ असं आहे की इथे त्या 17व्या आणि 18व्या शतकाच्या दरम्यान 90 वर्षाच्या काळात मुलाला वाणी आली. त्या मूर्ती समोर 3 दिवस एका मुलाला, वाणी नसलेल्या मुलाला त्या संतांनी झोपवलं, तिथे थांबवलं. 3 दिवसात त्याला वाणी आली. एक फारच मोठी म्हणजे बुद्धी मुलगा होता, एका विद्वान कीर्तनकाराचा. त्याला वाटलं माझी परंपरा चालवणारा मुलगा मला होईल असं वाटलं. त्यांनी आपलं दुःख त्या संताला सांगितलं आणि काय झालं, महाराजांनी म्हटलं, घे मी तुझ्या लेकराला. आणि त्याला तिथे अशी आशीर्वाद मिळाला की त्यांनी पहिलं कीर्तन त्याच वेळेस त्या मंदिरात केलं आणि आजही त्या कीर्तनकाराची परंपरा 8 पिढ्या झाल्या चालत आहे. मित्रांनो, इतक्या घटना तिथे घडलेल्या आहे. एक महत्वाची गोष्ट, पांडुरंगाची भक्त साऱ्या महाराष्ट्रात आहे. साताऱ्याला असाच एक भक्त होता, धनाढ्य सावकार, खूप श्रीमंती, घरी सर्व होतं, पण हा पण कधी कधी प्रत्येकाच्या जीवनात येतो. पण हा असा होता की त्याला खूप मोठा कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोगाने जर्जर झाला होता, दुर्गंध सुटला होता, शरीर सडलेल्या स्थितीत होतं. शेवटी तो नाईलाजानं एक दिवस ठरवलं, पांडुरंगा, अरे मी तुझी भक्ती केली आणि शेवटी मला असं जीवन माझ्या नशिबी आलं. त्यांनी ठरवलं आता पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं जीवन चंद्रभागेत समाप्त करायचं. तो आपल्या मीना, त्या काही खांद्यावर जी पालखी घेऊन यायचे, त्या पालखीत बसून तो पंढरपूरला आला. रात्री थांबला, निघत होता, पांडुरंगा, माझं काय चुकलं रे?
तू सगळ्यांचे दुःख दूर केले, माझं दुःख कसं दूर होणार? रात्री स्वप्नात पांडुरंग आले आणि त्या साताऱ्याच्या त्या धनाढ्य भक्ताला म्हटले, अरे हे काय विचार करतो तू जीवन लीला संपविण्याची? की एक काम कर, उद्या सकाळी उठ आणि तू विदर्भातल्या त्या माझ्या भक्ताकडे जा, 4 तीर्थक्षेत्री जा आणि एकच काम कर, त्या भक्ताच्या ताटातलं जे उष्टअन्न असेल ते तू ग्रहण कर. कुष्ठरोग जो आहे तो संपूर्ण समाप्त होईल, तू चांगला होशील. पांडुरंगाने त्याला पंढरपुरावरून विदर्भात या तीर्थक्षेत्राला पाठवलं. मित्रांनो, एवढंच नाही, रायपूरचा एक कृष्ण भक्त होता ज्याचं आयुष्य संपूर्ण कृष्ण भक्तीत गेलं. आणि एवढंच नाही, त्यांनी पायदळ यात्रा भगवान कृष्णाच्या मथुरा, वृंदावन, जगन्नाथपुरी, हरिद्वार, द्वारका, तिरुपती अनेक ठिकाणी केल्या. पंढरपूरलाही गेला होता. वार्धक्य आलेलं होतं. त्याची एकच इच्छा होती, भगवान कृष्णाचं भगवंताचं मला मूर्तिमंत दर्शन व्हावं. थकता काळ, ब्रह्मचारी होते, म्हातारपण आलं होतं आणि शेवटी ते पांडुरंगाच्या दर्शनाला आपल्या मनातली व्यथा सांगायला पंढरपूरला गेले. पांडुरंगाला आपली व्यथा मनातून सांगितली. आणि काय घडलं, त्या रात्री स्वयं भगवंत त्याच्या स्वप्नात आले, दृष्टांत दिला, अरे तुला माझं साक्षात रूप बघायचं ना, मग काय कर, तू विदर्भाचा माझा भक्त आहे, त्या भक्ताकडे जा, तिथे पोहोच, तुला माझं दर्शन निश्चितच होईल. तो त्याच तीर्थक्षेत्रात आला विदर्भातल्या. आणि तुम्हाला काय सांगू, जी मूर्ती भगवंताने दिली होती त्या मूर्तीतून, त्या संतांच्या विनवणीमुळे परमेश्वर स्वतः चतुर्भुज रूपात प्रगट झाले आणि त्या भक्ताला दर्शन दिलं. अशा अनेक घटना मित्रांनो. तो काळ होता ब्रिटिशांचा. ब्रिटिश काळात एक माउंट गॅम्ब्री नावाचा ब्रिटिश होता. प्रभू येशूची प्रार्थना करण्याने, त्याची भक्ती करणे त्याची दिनचर्या होती. एकदा चंद्रपूरवरनं नागपूरला येत असताना मध्ये नागरीच्या जवळ म्हणजे मधल्या प्रवासात त्याचा ठिय्या असताना त्यांच्या सहकार्याने म्हटलं, सर आप हमें कल 4 घंटे की सुविधा दीजिए, त्या नजदीक में एक संत रहते हम दर्शन करके आते. आता दर्शन करून यायची परवानगी मागितली. त्यालाही जिज्ञासा वाटली. त्यांनी विचारलं कोण आहे काय. त्या सहकार्याने त्यांना सांगितलं. आणि मग काय झालं माहित आहे, तोही माउंट गॅम्ब्री ब्रिटिश त्या सहकार्यासोबत त्या संताच्या दर्शनाला आला. बाकीचे सहकारी दर्शन घेत होते. आणि 2 मिनिटात काय घडलं काही कळलं नाही. ती माउंट गॅम्ब्री धावत सुटला आणि जाऊन त्या संताच्या डोक्यावर पाय संताच्या पावलावर डोकं ठेवलं. का? सगळे आश्चर्यचकित. विचारलं काय झालं, म्हणजे अरे मला साक्षात भगवंत येशूनी दर्शन दिलं. मित्रांनो, अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. पण गुंतवणूक ना, कलियुग आहे. खऱ्या सोन्याला किंमत नाही, दंडक जास्त विकल्या जातात. खरी मंदिरं ओसाड पडलेली आहे जिथे भगवंताचं वास्तव्य आहे. पण आज गर्दी कुठे आहे, चमक धमक, सोनं नाणं. तर मित्रांनो, या तीर्थाची माहिती मी तुम्हाला देत आहे. हे तीर्थ आहे आमच्या विदर्भातील वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यातला एक प्रसिद्ध तालुका हिंगणघाट. या हिंगणघाट पासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी पूर्वेस, हिंगणघाटच्या पूर्वेस 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वना नदीच्या तीरावर असलेलं आहे एक छोटंसं गाव. त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे पारडी. आणि तिथे जे संत झाले, 1754 त्यांचा जन्म झाला आणि 1844 त्यांनी समाधी घेतली. मित्रांनो, ते संत होते पांडुरंग भक्त श्री संत नगाजी महाराज. संत नगाजी महाराजांची समाधी आणि ते कृष्णाचं मंदिर आजही आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि पांडुरंगाने संत नगाजीला सांगितलं की आता तुला परत इथे येणार नाही, आम्ही तिथे येऊ का, तेव्हा पांडुरंगाने, ज्ञानेश्वर माऊलीने नगाजीला सांगितलं, अरे तुझे जे पालडी आहे ना तेच पंढरी आहे, तेच पंढरपूर आहे आणि ती वाहणारी सुद्धा नदी वना नसून ती चंद्रभागा आहे. मला आश्चर्य वाटलं. आणि ही सर्व गोष्ट श्री संत नगाजी महाराजांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. त्या ग्रंथात लिहिलेलं आहे काय, 3रा अध्यायात 94 क्रमांकाची ओवी, वना नदी परमपवित्र तुझी ग्रामी असे वाहत,
तिचे भाग्य चंद्रभागे कत निश्चित जाण मनीची. अरे तुझ्या गावातच चंद्रभागा वाहत आहे आणि तिथे जे आहे ना मी, हे तेही माझं पंढरपूरच आहे. मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, असं कसं मी, पण चिंतन केल्यानंतर, माहिती काढल्यानंतर मला हे कळलं की पंढरपूरला वाहणारी नदी, तिचं खरं नाव ती भीमा नदी आहे. पण ती जेव्हा पंढरपुरात येते ना, पंढरपूरला चंद्रकोरीप्रमाणे वळसा घालून ती जाते, म्हणून ती पंढरपुरामध्ये केवळ तिला चंद्रभागा समजल्या जाते. मित्रांनो, या पंढरपूरला वाहणारी जी वणा नदी आहे, ती सुद्धा पारडीला आल्यानंतर चंद्रकोरीप्रमाणे वळसा घालूनच समोर वाहत गेलेली आहे. मला वाटते पांडुरंगाने जे म्हटलं ती खरी गोष्ट आहे. मित्रांनो, ही पारडी, श्री संत नगाजी महाराजांची पारडी, इथे जन्माष्टमीच्या द्वादशीला खूप मोठा काला असतो आणि कार्तिक महिन्यात खूप मोठा उत्सव होतो. कारण महाराजांची कार्तिक पंचमीला जयंती असते, जन्मोत्सव असतो. आपण सगळे पंढरपूरला जा, सगळ्या तीर्थात जा, पण ज्या ठिकाणी भगवान कृष्णाने पांडुरंगाने स्वतः एवढं मोठं लीला केल्यात, एवढं मोठं वचन दिलं, त्या ठिकाणी आपण एकदा अवश्य या. मी सांगतो पत्ता, काही नाही, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट घाट नॅशनल हायवे नंबर 7 वर आहे आणि हिंगणघाट पासून पूर्वेस केवळ 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. आणि इथे जायला तुम्हाला ऑटो मिळेल, बसेस पण चालतात, तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकतात. आपण नक्की यावं आणि विदर्भातल्या या पंढरीचं दर्शन घ्यावं. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.